पहिला तांदूळ आणि त्यांचे आशीर्वाद. खरंच ही एका नवीन जीवनाची सुंदर सुरुवात आहे. जन्मानंतरचे 6 महिने फक्त आईच्या दुधावर वाढल्यानंतर आज ती पहिल्यांदा घन अन्नाची चव घेणार आहे. या पारंपरिक सोहळ्याचे साक्षीदार होताना आम्हाला खूप आनंद होतोय. आज दीदीचं काय आहे? अन्नप्राशन. गुड मॉर्निंग दीदू. गुड मॉर्निंग बेबी. आता मी आमच्या इकडच्या रूम आवरते आणि आमच्या मोनाताई बघा इकडं अन्नप्राशनची तयारी करतात ते, झाडून वगैरे घेतात ते, कारण आम्ही गार्गीचं अन्नप्राशन इकडेच करणार आहे. मी आमच्या मम्मी आणि पप्पांची रूम आवरतीये, झाडून वगैरे घ्यायचंय. गाईज ह्या आमच्या आजी आहेत, सध्या त्या मॉर्निंग वॉकला चालल्यात. आमच्या गार्गीचा अन्नप्राशन आणि गार्गीच्या आजी त्यांचं चालू आहे नाश्त्याची तयारी, स्वयंपाकाची तयारी. हे आमचे भाऊजी आलेले आहेत. गार्गी आणि गार्गीच्या आजीचं मॉर्निंग वॉक चालू आहे इथं. गार्गी, गुड मॉर्निंग गार्गी. गार्गी, 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 काय झालं? बोलतो तू बोलतो बोलतो तुला पेन पाहिजे काय पाहिजे? रस्त्यावर पाणी मारायचं काम चालू आहे पप्पांचं. आमच्या नवीनच केलंय ना आता रस्ता, त्यामुळे. इथं बघा आता यांचं कसं चाललंय सकाळ सकाळी. आमची रोजची सकाळ अशीच असते. इथं बघा आता दादांची आणि समरची आणि गार्गीची मस्ती चालू आहे. दादांना जायचंय साईटवर, पण काय चालू आहे यांचं? काय चाललंय आमचं? दादू काय करतो आमचा दादू? आमची जी छोटी मोठी कामं होती ती आम्ही आवरलीत आणि कामं उरकायच्या आधीच आमची गार्गी पण उठून बसली आहे झोपलेली. तिला पण कळलं वाटतं आज तिचं अन्नप्राशन आहे, तर आता तिचं आवरतो. हो, तर आता तिचं आवरतो आणि डेकोरेशनला सुरुवात करावी लागेल. आता वाजले दुपारचे 1 वाजलेत, जेवण वगैरे बाकी अजून. आता आम्ही डेकोरेशन करायला घेतलंय. बरंचसं सामान आणलंय पण अजून काही सुचत नाही काय करायचं. आणि इकडं स्वातीताईंचं चाललंय कुठं लावायच्या ह्या माळा, पण अजून काय कळलं नाही इकडं लावायच्या का दुसरीकडं. जागा म्हणजे मेन हेच सापडत नाही, पॉइंट कुठं करावं. बघू आता काय. हे बघा काहीच आता माझी मम्मी पण आली आहे आणि म्हणजे गार्गीची आजी आणि गार्गीची माऊ पण आली आहे अन्नप्राशनसाठी. आणि आता आम्ही करतो तयार. आम्ही इथं ठरवलं होतं, सगळा सेटअप केलता, नंतर दिशा चुकीची आली, मग आता दुसरीकडे करायचे. ठामा मामी पण आल्या होत्या, फुलं निवडून दिलीत आणि आम्हाला शिव्या पण दिल्यात. हो ना मामी? आता बघू. आता आम्ही इकडे सेटअप लावलाय. मामी गप्प बसा. इथं लावलाय सेटअप आणि मी क्रिएटिव्ह हेड आहे आणि मी सांगते ना दरवेळेस कुठं काय करायचं. आणि ऐश्वर्या वहिनी विनाकारणच तापतात आमच्यावर. आता 3 वाजलेत, वहिनी आम्हाला सांगते 4 वाजलेत, आवरा आवरा आवरा. किती सुंदर दिसते. हो, नाही आपण खाली बसणार, फक्त मम्मी पप्पा वर. असं खूप गोड दिसतंय. आता बघू पुढे तुम्हाला सांगतो. चला चला. आता आम्ही झालंय म्हणजे बऱ्यापैकी डेकोरेशन झालंय. आता काय माहिती काय गार्गी काय करतीये, तुम्हाला दाखवते सगळे कशी तयारी करतात. हा का, इतक्या लांब?
आणि हे बघा आता आजींना म्हटलं तुम्ही इथंच बसा, म्हणजे कसं आमच्याकडं एक कुत्रं पण आहे ना. कशात? नाही काय नाही आजी, राहू द्या. आमच्या आजी म्हणजे ना. आता आम्ही रेडी झालो इथे आणि पहिला घास तिला तिच्या आजी आजोबांनी भरवला. म्हणजे खीर मम्मींनीच बनवली होती, मखाना आणि ड्रायफ्रुट्स वगैरे टाकून. आणि तिला इतकी आवडली होती ना, ती खूप आवडीने खात होती ते सगळं. म्हणजे ती पूर्ण कार्यक्रमच खूप आवडीने एन्जॉय करत होती, जसं काय खूप मोठी नाही का. आणि आजींना पण एक फोटोची खूप हौस आहे, तिला पण फोटोची खूप हौस आहे. दोघींचे कायम फोटो असतात नाही का, कोणता पण कार्यक्रम असला तरी आजी आणि गार्गीचे फोटो असतातच. आणि ठमा मामी, ह्या आहेत आमच्या ठमा मामी. ठमा मामीने तिच्यासाठी म्हणजे शेळीचं दूध आणलं होतं. म्हणजे असं सगळे म्हणतात नाही का मोठे लोक, की शेळीचं दूध हे खूप हेल्दी असतं लहान मुलांसाठी, म्हणजे त्यांची बुद्धी वगैरे शार्प होते. आणि हे गार्गीचे मोठे आई बाबा, त्यांनी सुद्धा तिला खीर भरवली. आणि हा तिचा दादा, ती खूप आवडीने खाती त्यांच्या हातून सुद्धा. म्हणजे तिचे मोठे बाबा तर तिला लक्ष्मीच समजतात. आणि दादाला पण त्याची दीदी खूप आवडते नाही का. आणि हा आहे माझी मम्मी आणि हा तिचा मामा, सगळ्यात छोटा मामा. म्हणजे हा माझ्या मामाचा मुलगा आहे, अभि मामा आहे तिचा. पण तिचं कसं आहे ना, की सगळ्यांच्या हातून तिने खीर खाल्ली, तिने कोणालाच नाराज केलं नाही. इतकं प्रेमाने चाललं होतं ना सगळं. आणि ही तिची आवडती आत्तू, मोना आत्तू. म्हणजे कसं झालंय ना, ती म्हणजे मी तिची आई आहे, पण माझ्यापेक्षा जास्त वेळ ती तिच्या आत्तूकडेच असते. म्हणजे सगळं तिचं आंघोळ वगैरे, तिचं झोपणं, हे सगळं तिची आत्तूच करत असते. आणि आता नवीन अजून एक आत्तूला टास्क आले, तिला रोज भरवायचं काही ना काही. आणि आता हे आम्ही पण खीर भरवली. म्हणजे इतकं छान वाटत होतं ना तिला खीर भरवताना. म्हणजे तिचा हा पहिलं जेवण होतं ना हे. गेली 6 महिने ती फक्त दूध पित होती आणि आता ह्या सगळ्या गोष्टी ती खाणार आहे. म्हणजे एक आई आणि वडिलांसाठी खूप म्हणजे वेगळी गोष्ट आहे. त्या फिलिंग म्हणजे सांगू शकत नाही आपण ना, की कसं असतं. आणि हे तिचे माऊ आणि मामा, माऊची मामाची तर खूप लाडकी ती. म्हणजे आता पहिलं कसं होतं, कुठं गेलं ना की फर्स्ट प्रायोरिटी असं असायची की मला काय घ्यायचं. पण आता असं झालं, कुठं हे लोक कुठेही गेले ना, आधी तिच्यासाठी चिनूला काय आणायचं असंच चालू असतं. आणि हे माझे छोटे मामा मामी आहेत, म्हणजे चिनूचे आजी आजोबा, सगळ्यात छोटे आजी आजोबा. आणि ही आमची अक्षरा. खूप छान डान्स केला तिने, म्हणजे ऑन द स्पॉट तिला आम्ही बोललो की करशील का डान्स. सगळे बसले होते, मग तिने पण तो आवडीने केला, अजिबात लाजली वगैरे नाही. खूप वेळ डान्स करत होती ती पण. आणि त्यानंतर हे तिचे छोटे आजी आजोबा, म्हणजे बाप्पू आणि काकी. बापूंनी तर खीर नाही, तिला डायरेक्टली म्हणजे चिक्कूच भरवला नाही का, म्हणले बघू खाते का. पण तो पण ती इतका आवडीने खात होती ना, तिला असं वाटत होतं नाही का सगळंच खाऊन टाकावं काय. आणि बापूंना तर खूप मजा नाही का, लहान मुलांना सगळं भरवायचं. आता आमच्या घरात तर ही दुसरी लहान आहे, पहिलं समर होता, समरला पण असंच करायचे. आणि दिवसाचा शेवट झालाय. गार्गीचं खूप छान अन्नप्राशन झालं आणि बरेच पाहुणे पण आले होते, म्हणजे माझे मामा वगैरे, मामाची मुलं. आणि म्हणजे त्या वेळेला इतका गोंधळ झाला ना, की ते व्लॉग घ्यायचं राहिलं सगळंच. आणि पण गार्गी इतकी छान राहिली ना, म्हणजे अजिबात म्हणजे खीर वगैरे अशी खात होती की जसं तिला माहिती आहे नाही का पहिल्यापासूनच कसं खायचं. मग बाप्पू म्हणजे तिचे आजोबा, त्यांना वाटलं की नाही का चिकू वगैरे फळ द्यावं, त्यांनी दिलं तर तिला ती लिटरली असं जसं का मोठ्या माणसासारखं खात होती. पण खूप छान झालं. आणि आमचं जेवण नाही बिलकुलच नाही, सगळ्यांकडे जात होती. आता झालंय, संपलंय सगळं. आम्हाला पण सवय नाहीये ब्लॉग करायची, पण आम्ही फर्स्ट ट्राय केलं. आणि आमच्यासाठी नाहीये की व्ह्यूज भेटतील किंवा लाईक्स बटन, ह्याच्यासाठी नाहीये. पण हेच गार्गी मोठी झाल्यावर तिच्याकडे त्या आठवणी असतील म्हणून बघ. आणि ऍक्च्युली बहिणीने आम्ही खूप म्हणजे असं घाबरत होतो की कोण काय म्हणेल काय नाही. ठीक आहे, प्रयत्न केलाय, बघू अजून जमले तर अजून करू. चालते, ठीक आहे, बाय.